मंडळी, आता महाराष्ट्रातल्या काय देशातल्या सर्वच शेतकऱ्यांना, बेरोजगारांना जर आपलं बेरोजगारी हटवायची असेल, कर्ज हटवायचं असेल, तर आता पर्याय एकच, रमी खेळणं. रमी खेळल्याशिवाय काय आता पर्याय नाही. खरंच कधीकधी अशी चीड येते ना अशा लोकांविषयी जे आपल्या जनतेच्या सर्वोच्च मंदिरात बसतात आणि जनतेचे प्रश्न मांडायचे सोडून जेव्हा असे कोणते खेळ खेळतात ना तेव्हा प्रचंड राग येतो. अहो, स्पोर्ट्समनशिप, खिलाडी वृत्ती आपल्या सगळ्यांकडेच असावी हे मान्य आहे, पण ती कुठे आणि काय करून वापरावी ह्याचं भान असायला हवं. खिलाडू वृत्तीने मैदानात खेळणं वेगळं, पण त्याच खिलाडू वृत्तीने शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या न्यायमंदिरात जर तुम्ही तीच खिलाडू वृत्ती वेगळ्या पद्धतीने दाखवत असाल, अक्षरशः रमी खेळून जर दाखवत असाल, तर हे खूप अयोग्य आहे. आम्ही कुणाच्या व्यक्तिगत जीवनात आम्हाला बोलायचा आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना अजिबात हक्क नाही, कुणालाच हक्क नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात, जनतेच्या मंदिरात बसून जर असा खेळ खेळत असाल, तर अक्षरशः मन सुन्न होऊन जातं.